डोंबिवली शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेली 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे। डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर आहे। हे शहर चोलेगाव, आयरेगाव, पाथर्ली आणि ठाकुर्ली या 4 गावांनी वेढलेले आहे। डोंबिवली हे इसवी सन 13व्या शतकापासून अस्तित्वात आहे। इसवी सन 1730 मध्ये पेशवे काळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो। डोंबिवली शहराला त्याचे नाव तेथील मूळ निवासी डोम लोकांपासून मिळाले आहे। डोंबिवलीला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखलं जातं। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या टॉप 5 मराठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला सुरू करूया। नंबर 5, सूर्यस्थल। डोंबिवली स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवापाडा गावात त्रिमूर्ती सोसायटीच्या समोर हे स्थान आहे। हे स्थान ठाकूर कुटुंबातील भावंडांना मृत्युंजय आन ठाकूर आणि त्याचा भाऊ मान ठाकूर यांना समर्पित करण्यात आला आहे। 1739 मध्ये पोर्तुगीजांविरुद्धच्या युद्धात त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले, म्हणून हे ठिकाण या बांधवांचे आणि युद्धातील बलिदानाचे स्मारक आहे। खूप सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे। प्राचीन किल्ल्यावर आधारित हे ठिकाण बनवलं आहे, जसे की भिंती, छोटी टोप ठेवली आहे आणि स्थापत्यशास्त्रीय गोष्टी आहेत। येथे कोणतीही एंट्री फीज नाही, मोफत जाऊ शकता, एन्जॉय करू शकता। वेडिंग फोटोशूट, मित्रांसोबत प्रासंगिक फोटोशूट, ब्लॉगिंग करण्यासाठी हे अतिउत्तम ठिकाण आहे। संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान या ठिकाणी खूप गर्दी असते। नंबर 4, गणेशनगर जेट्टी। हे ठिकाण डोंबिवली स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। 2024 मध्ये नव्याने नूतनीकरण केलेल्या गणेशनगर जेट्टी संध्याकाळ घालवण्यासाठी, बसायला, आराम करायला खूप छान प्लेस आहे। थंड आणि प्रसन्न स्थानामुळे हे लवकरच आणखी एक गर्दीचं ठिकाण बनेल। मॉर्निंग वॉक करण्यासाठी हे खूप छान प्लेस आहे, कारण तुम्हाला सूर्योदयाचे एक सुंदर फोटो मिळू शकतात आणि ध्यानासाठी देखील शांती मिळू शकते। हा डोंबिवलीचा सनराइज पॉइंट आहे। येथे एक छान बांधलेली जेट्टी आहे, जी कमी भरतीच्या वेळी खाडीच्या पाण्यात खोलवर जाते। बसण्यासाठी आणि थंड वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी बाजूच्या भिंतीसह एक चांगले बांधलेले कॉन्क्रीट मैदान आहे। येथे फिरायला तुम्ही येत असाल तर एक पाण्याची बॉटल सोबत ठेवा व दुचाकी गाड्यांचा उपयोग करा, कारण 4 चाकी वाहनांसाठी रस्ता खूप छोटा आहे। नंबर 3, बालेगावचा गणपती। हे ठिकाण डोंबिवली स्टेशन पासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। डोंबिवली ते या मंदिराचा रस्ता पूर्णपणे चांगला आहे। तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल तर 20 ते 25 मिनिटात तुम्ही या मंदिर पर्यंत पोहोचाल। या मंदिराकडे पहाटेचा प्रवास हाच आनंद आहे। तुम्हाला मंदिराच्या समोरच्या बाजूला उगवत्या सूर्याचा दर्शन घडेल। मंदिर अजूनही जुन्या फॅशन हाऊस मध्ये कौलारू आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुस्थितीत आहे। गावकरी हे स्वच्छ आणि निरोगी ठेवत आहेत। मंदिराच्या समोर मोठासा देखणा तलाव आहे। पक्षी निरीक्षणासाठी खूप सुंदर ठिकाण आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी, धावपळीसाठी मोठा अंगण आहे। कल्याण डोंबिवली परिसरातील सायकल स्वारांमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे, कारण रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण आहे। शहरापासून लांब ध्यानासाठी शांत वातावरण असलेले हे ठिकाण। येथे दरवर्षी गणेश चतुर्थीला जत्रा असते। येथे बाप्पाजवळ व्यक्त केलेली इच्छा नवस कधीच अपूर्ण राहत नाही, सगळ्या भक्तांना पावतो। जर तुम्ही येथे जवळ असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या। नंबर 2, खिडकालेश्वर शिव मंदिर। डोंबिवली स्टेशन पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर हे प्रसिद्ध स्थान आहे। भारतात प्रत्येक ठिकाणाची, प्रत्येक मंदिराची एक थरारक कथा आहे। खिडकालेश्वर मंदिराची कथा महाभारत काळापासूनची आहे। हे मंदिर युधिष्ठिराने अस्तित्वात आणलं होतं, जेव्हा पांडव कौरवांपासून लपले होते। पांडवांनी खिडकाली तलावाजवळ आश्रय घेतला होता, तेव्हा युधिष्ठिर घाबरले की त्यांना दुर्योधनाच्या माहितीदाराने पाहिले असावे। त्यावेळी ते ठिकाण घनदाट जंगल, डोंगरांनी वेढलेले होते आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी, लपण्यासाठी व नवीन जागा शोधण्यासाठी खूप दिवस लागतील। युधिष्ठिराने त्याच भीतीने त्या तलावाजवळ शिवलिंग स्थापित केले आणि भगवान शिव शंकराची पूजा करू लागले। त्या दिवसापासून जवळपास 10 दिवस पाऊस पडला। संपूर्ण खोऱ्यात पूर आला आणि आजूबाजूचा संपर्क तुटला। 11व्या दिवशी पाऊस थांबल्यावर पांडवांनी उत्तरेकडे प्रवास सुरू केला। मंदिर परिसरात त्या काळातील काही स्थापत्य अवशेष पाहायला मिळतील। तुळशीच्या दगडापासून बनलेली एक छोटी मगर आहे। या मंदिराला औरंगजेबाच्या जुलूमशाहीचा सामना करावा लागला आणि जवळपास सर्व वास्तू नष्ट झाली। अलीकडच्या काळात छत, भिंती आणि अंगण पुन्हा बांधण्यात आलं गेलं। सुंदर प्राचीन स्वयंभू शिव मंदिर, तलाव आणि झाडे असलेलं अतिशय शांत ठिकाण आहे। येथे कासव, मासे, बदक, कबूतर इत्यादी अनेक पक्षी आहेत। या आवारात काही दुकाने, फुलांची दुकाने, स्नॅक्स कॉर्नर आहेत। तलावाच्या बाजूने छान बांधलेली पायवाट तलावाभोवती फिरण्यास योग्य आहे। येथे सोमवारी खूप भक्तांची गर्दी असते, इतर दिवशी नॉर्मल गर्दी असतेच। नंबर 1, पवई शिवधाम।
डोंबिवली स्टेशन पासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे। हे मंदिर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत चालू असतो। मंदिराच्या एंट्रीवरच 9 ग्रहांची मूर्ती आहे। तसेच समोरच हनुमान व शनिदेवाची मूर्ती सुद्धा आहे। या मंदिराचं निर्माण एका सिंधी तरुणाने केलं आहे। हे मंदिर पूर्ण गुफेमध्ये खूप आकर्षक आहे। येथे तुम्हाला 21 फूट उंच असलेली प्रसन्न अवतारात असलेली मूर्ती बघायला मिळेल। मूर्ती मंत्रमुग्ध करणारी आहे। या मंदिरात 2 पवित्र गुफा बनवल्या आहेत। त्यामधली एक शिवखोरी, जय झुलेलाल, जय बाबा अंबरनाथ, 108 शिवलिंग, श्री गणेश, माता वैष्णोदेवी, बाबा भैरवनाथ, माता मानसादेवी, जय श्री हनुमान, ज्वालादेवी इत्यादी देवदेवतांचं दर्शन करू शकता आणि येथे अष्टविनायक दर्शन सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला कुठे भेटेल असं दर्शन? एकाच ठिकाणी इतक्या सगळ्या देवदेवतांचं दर्शन। येथे येताना कशाची एंट्री फीस भरावी लागत नाही। अगदी मोफत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता। मित्रांनो, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टॉप 5 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।